हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशात तुम्ही सर एकदम मजेतच असाल। कालपासून आमची सायकल आणि हा आणलेला नवीन फ्रॉक अजिबातच निघालेला नाही, कारण की खूप आवडलाय बरं। इथे आहे हिमांशू, याला ना थोडंसं कणकण होत आहे। मी काय म्हटलं त्याला, तू झोप। हा काय म्हणतो मला म्हणते झोप नाही येत। म्हटलं झोपल्याशिवाय तुला कशी झोप येणार? दिवसभर नुसतं खेळत असतो, त्याला झोप सुद्धा येत नाही। आज खूप दिवसानंतर जाऊ आणि मी एकत्र जेवण करत होतो आणि माझी बिट्टूची तर मस्ती चालूच राहते। मस्ती करत गेली होती दादीकडे आणि तिच्या दादीच्या कानामध्ये काहीतरी सांगत होती आणि मी तेवढ्यातच शूट घ्यायला सुरुवात केली। आता पुढे बघा ती काय सांगते। एवढं काय ती सिक्रेट सांगत होती तिच्या दादीला। ए फोडते गाईचा कान। तिने काही सिक्रेट तर सांगितलं, फक्त जाऊन सासूबाईच्या कानात ओरडली। त्याला कणकण होत होतं म्हणून मी त्याच्यासाठी चाय बनवली आणि त्याच्यात लिंबू टाकलं। ते पिल्यानंतर त्याला म्हटलं थोड्या वेळात थांब, अजिबातच काही खाऊ नको। तेवढ्या सासरे घरी आली आणि येताना त्यांनी आणले होते मँगो बघून तर मला राहवलंच नाही। आणि हे डोक्याला बघते तर काय, माझ्या बिट्टूने माझ्या डोक्याला इथे वर क्लचर लावून दिलाय। माझं बघून बघ बिट्टूला सुद्धा मँगो खायचं होतं। आज तर हा रेड कलरचा फ्रॉक घालून ती एवढी हॅपी होती, तुम्हाला काय सांगू। मँगो खाऊन झाल्यानंतर मी त्या मँगोच्या ज्या गुटल्या आहेत त्या माझ्या अंगणामध्ये आणून टाकल्या। आता ते 2-3 दिवस सुकल्यानंतर ना मी या मातीमध्येच त्या रोवून टाकणार, कारण आमच्याकडे एक मँगोचं झाड आहे। चला म्हटलं हा मँगो खूप गोड वाटला तर याला पण लावून टाकूया आपण। देखिए गाइस, मैं चाय पी रहा हूँ। कौन सी चाय पी रहा है? जुलाब की चाय। जुलाब। तुम्ही बघितलंच होतं की गेल्या व्हिडिओमध्ये किती सारे पार्सल आले होते। मग मी काय केलं ना, 2 दिवस झाले त्याचे व्हिडिओ बनवले आणि ते कपडे तसेच ठेवले, कारण की तयारी करा प्लस व्हिडिओ बनवा, खूप वेळ जातो त्यामध्ये आणि त्यासोबतच मला घरातली पण कामं असतात आणि व्हिडिओ पण एडिट करायचे असतात। मग मी ते व्हिडिओ काढून झाले की ते कपडे बाजूला ठेवते आणि जेव्हा मला वेळ मिळतो त्यावेळेस मी ते घडी करते। आता तर एवढा कपड्यांचा ढीग लागला होता, आता ते मला सहनच झालं नाही। चला म्हटलं आता पहिला आपण घडी करायला घेऊ। यामध्ये काही आमचे पण कपडे होते, कारण की 2 दिवसानंतर मशीन लावली होती तर आज कपडे धुवून झाले। मग इथे प्रोडक्ट आणि आमच्या घरच्या कपड्यांच्या दोन्ही मी घड्या करून घेतल्या। जाऊ झोपलेल्या होत्या, मग झोपेतून उठल्या। इथे आम्ही थोडीशी मस्ती केली मुलांसोबत। मग बिट्टूला लागली होती भूक, तिच्यासाठी बनवला होता पराठा। हॉलमध्ये बसून बिट्टूचं जेवणच चालू होतं तर तेवढ्यात बाहेर अंधार पडला, पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं। अजूनही आमची बिट्टू हाताने जेवतच नाही, काय करावं काही कळत नाही। बाहेरचं वातावरण बघता मी लगेचच लाल मिरच्या मिक्सरमधून काढायला घेतल्या। खूप दिवस झाले सासऱ्यांनी मिरच्या आणून ठेवलेल्या होत्या, आज त्याचा मुहूर्त निघाला आणि मी त्याची बारीक चटणी करून घेतली। आधी तर वारा सुटला, त्यानंतर थोडा पावसाला सुरुवात झाली। मी म्हटलं असंच राहणार वातावरण, पण नंतर तर पावसाळ्यासारखा पाऊस सुरू झाला। 6:30 वाजतापासून पाऊस चालू झाला तर साधारणतः 9 वाजेपर्यंत आमच्याकडे पाऊस कंटिन्यू चालू होता। तर इथे अर्धा किलो मिरच्यांची मिरची पावडर एवढी झाली, म्हणजे हा 1 किलोचा डब्बा आहे साधारणतः। मग मी लगेचच भाजी बनवायला घेतली। आज खूप दिवसानंतर मी चुनवड्याची भाजी करते। बाहेरचं वातावरण एकदम अजूनही पावसाचं चालू होतं, म्हणून माझा इथे पटापट हात सुरू झाला, कारण की आता मला या चुनवड्यासाठी मसाला देखील काढायचा होता। पहिला तर मी बेसन घेतलं, त्यामध्ये गरम मसाला आणि हिरवी मिरची आणि आलं ते ठेचून टाकलं आणि थोडंसं तेल आणि मस्तपैकी इथे उंडा जो आहे तो मळून घेतला। सॉरी, थोडंसं याच्यामध्ये मी ते हे पण टाकलेलं ओवा, त्याने चव जरायची चांगली येते। 2 मोठे कांदे घेतले, ते ताव्यावर तेल टाकून भाजून घेतले आणि थोडासा खडा मसाला घेतला। ही भाजी माझ्या आर्यनला, मला म्हणजे माझ्या घरातल्या सर्वांनाच खूप आवडते, कारण खूप छानच बनते। घाईमध्ये काय झालं ना की माझ्या हाताला चटकाच लागला। मी तो गरम तवा काढून इथे ठेवला आणि वटा साफ करायला घेतला आणि मग काय एवढा चटका मला झोंबला, तुम्हाला काय सांगू। पण त्याचं काही नाही हो, थोडा वेळ मी असं करते, लागलं आणि नंतर विसरून जाते, कारण की कामच भरपूर असतं मागे। आज माझा दिवस सकाळपासून पूर्ण बिझी होता। तर इथे मी मस्तपैकी चुनवड्याची भाजी केली। इथेच आपला ब्लॉग संपला। आवडला असेल तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।